आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज। जयसिंगपूर 1255 बागेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा येणाऱ्या पुतळ्यामुळे जयसिंगपूर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार, सकल बहुजन समाजाचे निवेदन। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि मुख्याधिकारी टीना गवळी यांनी जाहीर केल्याप्रमाणे जयसिंगपूरमधील स्टँड जवळील बागेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। 1255 म्हणजे बागेमध्ये होणाऱ्या या निर्णयाला संपूर्ण जनतेचा पाठिंबा अजिबात नाही। हा निर्णय समाजाला विश्वासात न घेता अचानक घेतलेला आहे। केवळ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येत आहे, ज्यामुळे हिंदू समुदायात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मिरज दंगलीसारखी पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे, असा दावा तहसीलदार शिरोळ यांना समस्त बहुजन समाजाकडून देण्यात आलेल्या पत्राद्वारे करण्यात आला आहे। जयसिंगपूरमध्ये 1251 येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागणीसाठी जहाल आंदोलने, निदर्शने, मोर्चे निघाले होते। पोलीस प्रशासनाकडून लाठीचार्ज सुद्धा झाला होता, ज्यामुळे काही व्यक्ती जखमी झाल्या तर काही आंबेडकर प्रेमींवर 353 सारखे गंभीर स्वरूपाचे कायदेशीर खटले देखील दाखल झाले होते। गंभीर गुन्ह्यात कित्येक आंबेडकर प्रेमी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊन जेल भोगावी लागली होती। 1251 मधील पुतळ्याची मागणी इतकी तीव्र असताना आणि कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती असताना मुख्याधिकारी टीना गवळी व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बागेमध्ये पुतळा घेण्याचा निर्णय घेणे म्हणजे दंगलीचे वातावरण घडवण्याचा प्रयत्न केल्यासारखे होईल। 1255 येथे लोकराजा शाहू महाराज यांचे जनक पिता जयसिंग महाराज यांच्या अस्थींचे दफन करून त्यांचे स्मृतिस्थळ उभारले आहे। बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु शाहू महाराज आहेत। शाहू महाराजांचे जनक पिता जयसिंग महाराज आहेत। शाहू महाराजांचे जनक पिता जयसिंग महाराज आहेत। अशा वेळी जयसिंग महाराज यांच्या स्मृतिस्थळाची अवहेलना करून बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा अशी कोणत्याही आंबेडकर प्रेमी व अनुयायांची मागणी नाही व नसेल, असेही या पत्रात म्हटले आहे। महान व्यक्तींच्या पुतळ्याबाबतच्या नियमांचे उल्लंघन व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने बागेत होणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आगमनाची परवानगी प्रथमतः नाकारण्यात यावी। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत हायकोर्ट येथे न्यायालयीन बाब सुरू असताना जयसिंगपूरचे मुख्याधिकारी यांना पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांची कोणतीही परवानगी व आदेश नसताना सदर कार्यक्रमात हजेरी लावून दंगल घडवण्याच्या उद्देशाने काम केले आहे, त्यामुळे त्यांचे निलंबन करावे अशा मागणीसाठी दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी समस्त बहुजन समाजाकडून तहसीलदार शिरोळ, पोलीस निरीक्षक जयसिंगपूर पोलीस स्टेशन, नगर परिषद जयसिंगपूर यांना निवेदन देण्यात आले आहे। तसेच सदर निवेदनातील मागण्यांवर शासन स्तरावर लवकरात लवकर कारवाई व्हावी, अन्यथा आम्हास रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे। यावेळी स्वातीताई सासने, आदमभाई मुजावर, विश्वजित कांबळे, अमित वागवेकर, सुरेश भाटियासर, सचिन कांबळे, पत्रकार अजय सदामते, रोहन कोळी, विवेक कांबळे, भीमराव तांबे, शांताराम कांबळे सर, विवेक कांबळे, पंकज केसरी, राहुल बनसोडे, किरण कांबळे आदी आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंदे मातरम न्यूजसाठी विवेक कांबळे। अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।